निसर्गाचा साक्षात्कार सलील यांच्या कॅमेऱ्यातून. आपल्या सगळ्यांनाच सुट्टीत जंगल सफारीला जायला आवडतं. थोडे दिवस का होईना निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं. ह्या जंगल सफारीत वन्य प्राणी पक्षी यांचं दर्शन झालं आणि मग ते कॅमेऱ्यात टिपता आले तर आ हा हा हा, काय तो आनंद. जंगल सफारीमध्ये वन्य प्राणी पक्षी निरीक्षण याचा आनंद मी लुटलाय. पण असाच अनुभव मला आला तो सलील तांबे यांच्या चॅरिटीसाठी केलेला टॉक शो पाहिल्यानंतर. या टॉक शोमधून त्यांनी जो निसर्ग दाखवला, पक्षी आणि प्राण्यांचं निरीक्षण आणि त्यांच्या रोमांचकारी हालचालींचं छायाचित्रण, हे सगळं पाहिलं आणि ठरवलं त्यांच्या या छंदाबद्दल त्यांच्याशी गप्पा माराव्या आणि मग ही मुलाखत जुळून आली. सलील व्यवसायाने IT प्रोफेशनल आणि नावाजलेले तबलावादक. संगीतातल्या तालाबरोबर त्यांचा सूर तर जुळलेला आहेच, पण त्यामुळे विविध ठिकाणी भ्रमण करता करता निसर्गातील नाद आणि लय पण त्यांना सापडली आहे. आमच्या गप्पांची सुरुवात मी केली ती त्यांच्या या छंदाबद्दल जाणून घ्यायला. सलील, हे निसर्गप्रेम आणि छायाचित्रण हा छंद तुम्हाला कधी जडला? सलील म्हणतात, माझ्या शाळा कॉलेजच्या वयात कधी फ्री पिरियड असला तर आम्ही जवळच असलेल्या सिरपूर लेकवर जायचो आणि पक्षी किडे यांचं निरीक्षण करायचो. एकदा आमच्या ओळखीचे 3-4 ज्येष्ठ छायाचित्रकार काका नर्मदा नदीच्या जवळ आदिवासी भागात जाणार होते. मला पण त्यांच्याबरोबर जाण्याची तीव्र इच्छा होती. घरी आई वडिलांची एकच अट असायची की कुठे जायचं असेल तर फार खर्च नसावा. मग मी त्या काकांना विचारलं. ते म्हणाले, तू आमच्याबरोबर आलास तर तुला कुठलाही खर्च येणार नाही. मी आई वडिलांची परवानगी घेतली आणि त्यांच्याबरोबर गेलो. जवळजवळ 6 तासांचा हा नावेतला प्रवास. पण त्यांच्याबरोबरीच्या या प्रवासाने माझा फोटोग्राफीचा दृष्टिकोनच बदलला. त्यांच्याबरोबरचा हा प्रवास माझ्यासाठी वळणबिंदू ठरला, टर्निंग पॉइंट. खरं तर ट्रेकिंग, किल्ले दर्शन हे सुद्धा मला आवडायचं, पण निसर्ग, पक्षी आणि प्राण्यांचं निरीक्षण आणि त्यांचं छायाचित्रण हे मला जास्त आवडायला लागलं. आणखीन एक गोष्ट म्हणजे माझ्या शाळा कॉलेजच्या वयात प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांची पुस्तकं मी वाचायचो. एकदा ते इंदोरला आले होते, खास खरमोर हा पक्षी बघण्याकरता. खरमोर हा पक्षी फक्त याच पाणथळावर आढळतो आणि हा एक दुर्मिळ पक्षी आहे. माझी आणि त्यांची भेट झाली आणि या भेटीतून मला खूप प्रेरणा मिळाली. त्यावेळी त्यांचं वय होतं 85 वर्ष. इंदोरमध्ये जे विशिष्ट पाणथळे आहेत, जिथे खूप निसर्ग संपदा आहे, ते संरक्षित केले आणि त्यांचं संवर्धन केलं तर इथे खूप पक्षी येतील ही कल्पना तेव्हाच मनात रुजली. सिरपूर लेकला बर्ड सँक्च्युअरीमध्ये बदलण्याकरता आपण सुद्धा काही प्रयत्न करावे असं मला तीव्रतेने वाटलं. पुढे वन्यजीव आणि पक्षी निरीक्षण करणारे आणि त्याचबरोबर त्यांचं छायाचित्रण करणारे मला भेटत गेले आणि मी पण या छंदात अधिकाधिक गुंतत गेलो. मी सलीलला विचारलं, तुमचा हा छंद म्हणजे कुतूहल, चिकाटी, धैर्य, संयम आणि मनातून असलेली आवड. तुम्हाला यात काही अडचणी आल्या? त्यावर सलील म्हणतात, निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत असतो आणि अशा अनुभवातूनच तुम्ही अडीअडचणींवर मात करायला शिकता. निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही स्वतःला अगदी विसरून जाता. मी सलीलला म्हटलं, तुम्ही काढलेली ही छायाचित्र पाहिली की आपण प्रत्यक्ष हा अनुभव घेतो आहोत की काय असंच वाटतं. म्हणजे पहा ना, किंगफिशर जेव्हा चोचीत मासोळी घेऊन उडतात किंवा पफिन पक्षी चोचीत खूप मोठ्या मासोळा घेऊन फिरत असतात,
किंवा दोन काळविटांची झुंज चाललेली असते, अशी कितीतरी उदाहरणं आहेत. या प्रकारच्या छायाचित्रणात मला दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे वन्य प्राणी किंवा पक्षी यांचा अधिवास, निवास, त्यांच्या सवयी, वर्तन या सगळ्याचा अभ्यास, आणि दुसरं म्हणजे फोटोग्राफीचं टेक्निकल नॉलेज. तेव्हा सलील म्हणतात, हो, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. वन्यजीव छायाचित्रणात 80% भाग म्हणजे डोमेन नॉलेज आणि 20% भाग म्हणजे फोटोग्राफीचं टेक्निकल नॉलेज. वन्य प्राणी, पक्षी यांचा अधिवास, त्यांच्या सवयी, त्यांचं वर्तन या सगळ्याचा अभ्यास हे म्हणजे डोमेन नॉलेज. आणि या क्षेत्रात काम करणारे निसर्गप्रेमी या माहितीची नोंद करत जातात आणि मग अशा प्रकारे या माहितीत भर पडत जाते. अशा अभ्यासामुळे तुमचं डोमेन नॉलेज वाढत जातं आणि तुमचं निरीक्षण हे अधिकाधिक चौकस होतं. या अभ्यासामुळे तुम्हाला असे विशेष स्थळं म्हणजे हॉटस्पॉट्स माहिती होतात आणि तुम्ही प्रत्यक्ष निरीक्षणाला गेल्यावर काय आणि कसं बघायचं ही अंतर्दृष्टी, इन्साईट तुम्हाला येते. यात आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे योग्य जागा, राईट प्लेस, आणि योग्य वेळ, राईट टाईम ऑफ द इयर. मग चौकस निरीक्षण यावर आम्ही विस्ताराने बोललो. त्याचा सारांश असा की तुम्ही जेव्हा एखाद्या स्पॉटला निरीक्षणाला जाता तेव्हा तिथल्या अन्न साखळीचे म्हणजे फूड चेनचे काही घटक दिसतात. उदाहरणार्थ, घुबड अशा स्पॉटला आढळतात जिथे उंदीर आहेत, कारण हे त्यांचं खाद्य आहे. किंवा पाणथळावर पाणपक्षी म्हणजे वॉटर बर्ड्स येतात, कारण त्यात असलेल्या मासोळ्या हे त्यांचं खाद्य आहे. अशा प्रकारे प्राणी आणि पक्षी आणि त्यांचं खाद्य अशी अन्न साखळी ही निसर्गाची रचना. भक्ष्य आणि भक्षण करणारे एका ठिकाणी आढळतात, अशी ही रचना आहे. त्यामुळे प्राणी पक्षी यांचे भक्ष्य, त्यांचं निवासस्थान, योग्य वेळ या 3 गोष्टी छायाचित्रणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. विशेष कॅमेरा आणि लेन्स या छायाचित्रणात क्षणात घडणाऱ्या हालचाली अधिकाधिक स्पष्टपणे टिपू शकतात. मी म्हटलं म्हणजे या अभ्यासामुळे तुम्ही मनानी आणि दृष्टीने निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि या प्रयत्नातूनच जेव्हा तुम्ही छायाचित्र टिपता तेव्हा आम्हाला ती सगळी छायाचित्र म्हणजे जणू काही प्रत्यक्ष अनुभवच आहे असं वाटतं. आपण ते प्रत्यक्ष पाहतो आहोत की काय असं वाटतं. सलील म्हणाले, या छायाचित्रणाचं एक सूत्र आहे. ते सूत्र असं, OMG = CQ, म्हणजे O फॉर ऑब्झर्वेशन, M फॉर मोमेंट किंवा एक्झॅक्ट टाईम, G फॉर गिअर आणि CQ म्हणजे रेडी टू कॅप्चर. कॉम्पोजिशन, कन्सिस्टन्सी, कॉन्झर्वेशन. आपल्या छायाचित्रणासाठी आपण निसर्गाला कुठलाही त्रास न देता हे करायचं. सलील म्हणाले, वन्यजीव छायाचित्रणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे छायाचित्रण तुम्हाला अनपेक्षित जागी घेऊन जातं. ज्या गोष्टी क्षणात घडतात, जसं की किंगफिशर आपलं भक्ष्य टिपून मासोळी घेऊन भरारी मारतो तो क्षण, किंवा किंगफिशर एका ठिकाणी बसला आहे असे फोटो तुम्ही काढू शकाल, पण आपलं भक्ष्य टिपून भरारी मारतानाचा फोटो हे फक्त वन्यजीव छायाचित्रकारच करू शकतो आणि आपल्यापर्यंत ते पोचवू शकतो. या छायाचित्रणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काही मोशन पिक्चर्स पाहिले की लोक विचारतात, हे पेंटिंग तर नाही ना, किंवा हे स्थिरचित्र तर नाही ना असं वाटावं. किंवा काही मोशन पिक्चर्स हे स्थिरचित्र आहेत असं वाटतं.
ही वन्यजीव छायाचित्रणाची किमया. जगभरातील काही प्रमुख कलादालनांमध्ये सलील यांचं एकल छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे. त्यांनी 4 प्रतिष्ठित पुस्तकं लिहिली आहेत. 2 ऑक्सफर्ड विद्यापीठांनी प्रकाशित आणि 2 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS द्वारे प्रकाशित. आणि त्यांची अनेक सोलो एक्झिबिशन्स, एकल प्रदर्शनं भरली आहेत. अनेक प्रकाशनं, साप्ताहिक स्तंभ यात त्यांनी लेखन केलं आहे. त्यांनी काढलेले फोटो आणि लेख अनेकदा प्रमुख प्रकाशनं, मासिकं, ऑनलाईन संसाधनांमध्ये दिसतात आणि ते एक लोकप्रिय स्तंभ लेखक आहेत. त्यांनी काढलेली छायाचित्र मल्टीमीडिया प्रकाशनांमध्ये प्रदर्शित केल्या जातात. वाइल्डरनेस व्हिस्टा हे त्यांच्या मल्टीमीडिया प्रकाशनापैकी एक आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या 60व्या वर्षाच्या स्मरणार्थ नेहरू सेंटर लंडन इथे सलीलच्या प्रतिमांचं एक विशेष प्रदर्शन भरवलं होतं. सलीलला अनेकदा निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्रणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमंत्रित केलं जातं. शाळा आणि विद्यापीठं या विषयावरील त्यांना चर्चासत्रासाठी वारंवार आमंत्रित करतात. ते वन्यजीव आणि पर्यावरणीय सल्लागार आणि संवर्धन प्रकल्पांचे प्रमुख सदस्य देखील आहेत. सलील यांनी माहितीपट, चित्रपट निर्मिती आणि व्हिडिओ निर्मितीमध्ये देखील काम केलं आहे. भारतातून इंग्लंडला आल्यावरही निसर्ग, वन्यप्राणी आणि पक्षी निरीक्षण आणि त्याचप्रमाणे त्यांचं छायाचित्रण हा छंद ते चिकाटीने जोपासत आहेत. 1990च्या दशकापासून आजपर्यंत सलील यांना छायाचित्रणाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यातले काही मानाचे पुरस्कार म्हणजे ब्रिटिश वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अवॉर्ड, नॅशनल वाईल्ड लाईफ फेडरेशन USA मॅमल कॅटेगरी अवॉर्ड, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडन UK, बर्ड फोटोग्राफी ऑफ द इयर अवॉर्ड आणि एक मोठा पुरस्कार म्हणजे असोसिएट ऑफ रॉयल फोटोग्राफी अवॉर्ड. सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीच्या लोकांपर्यंत फोटोग्राफीद्वारे प्रेरणा आणि सर्जनशीलता आणि कनेक्शन आणणे हे ARPS म्हणजे असोसिएट ऑफ रॉयल फोटोग्राफिक सोसायटी या संस्थेचं ध्येय आहे. या संस्थेने सलील तांबे यांना वाईल्ड लाईफ छायाचित्रणात महत्त्वाचे योगदान केल्याबद्दल हा पुरस्कार दिला. फोटोग्राफीचा मिशेलिन स्टार म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेला हा एक प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. ह्या पुरस्काराकरिता जी स्पर्धा घेतात त्याचे निकष खूप कठोर असतात. यातली पहिली अट म्हणजे 20 वर्ष छायाचित्रणाचा अनुभव असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुम्ही एक विषय निवडून त्यावर 15 फोटो सबमिट करायचे आणि प्रत्येक फोटोमध्ये कुठला आशय व्यक्त होतो हे लिहून पाठवायचं. या स्पर्धेत सलीलच्या सादरीकरणाचे शीर्षक होते विंग्स, नैसर्गिक इतिहास शैली. हा पुरस्कार सोन्याचे प्रतीक असलेलं प्रमाणपत्रासह सोनेरी लेबल प्रदान करतो आणि ARPS शीर्षक अधिकृतपणे तुमच्या नावात जोडलं जातं. निसर्ग निरीक्षण आणि छायाचित्रणातील थरारक अनुभव. तुम्ही अशा वेगवेगळ्या हॉटस्पॉट्सला जाता. ही सगळी स्थळं म्हणजे निर्जन किंवा एकाट अशा जागा जिथे कधीही काहीही होऊ शकतं. एखादं जनावर हल्ला करू शकतं. अशा ठिकाणी जायचं म्हणजे चिकाटी आणि संयम तर लागतोच, पण तुम्हाला साहसी असावं लागतं. तुम्हाला असे काही अनुभव आले? सलील म्हणाले, हो, मला असे अनेक अनुभव आलेत. एकदा अरुणाचल प्रदेश, नॉर्थ ईस्ट ऑफ इंडियामध्ये नामदफा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व या ठिकाणी गेलो होतो. पॅरट बिल हा पक्षी फक्त याच ठिकाणी आढळतो. प्रत्यक्ष ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी माझ्याबरोबर बंदूकधारी वन्यरक्षक सुद्धा होता.
त्यांनी मला कल्पना दिली होती की या भागात हत्ती असतात आणि साधारणपणे ते कळपात फिरतात. हा त्यांच्या विणीचा हंगाम म्हणजे मेटिंग सीझन असल्यामुळे ते आक्रमक होऊ शकतात. आम्ही ठरल्याप्रमाणे एका स्पॉटला गेलो, पॅरट बिलची शीळ घातली आणि त्याच्या दिसण्याची वाट बघू लागलो. शीळ घातल्यामुळे पक्ष्यांना आपले सोबती बोलवत आहेत असं वाटतं. माझा कॅमेरा सज्ज होता, पण तेवढ्यात एक अकल्पित घडलं. त्या सुरक्षा रक्षकाने मला अचानक फरफटत एका आडवळणावर नेलं आणि आम्ही एका जागी लपून बसलो. कॅमेरा, साहित्य सगळं तसंच तिथे टाकून दिलं. एक प्रक्षोभक हत्ती सैरावैरा आमच्या मागून धावत येत होता आणि तो काही करणार हे सुरक्षा रक्षकाला लक्षात आल्याबरोबर त्याने मला ओढत ओढत जागेवर नेलं. अशा प्रक्षोभक हत्तीच्या मार्गात काही आलं तर ते उडवून लावतात आणि होत्याचं नव्हतं होतं. दुर्दैवाने सुरक्षा रक्षकाकडे बंदूक असून सुद्धा ती अनलोडेड होती, त्यामुळे तिचा काहीच उपयोग झाला नाही. थोड्या वेळानंतर आम्ही पुन्हा त्या जागी येऊन पाहिलं आणि सुदैवाने सगळं साहित्य सुखरूप होतं आणि मला पॅरट बिलचं निरीक्षण आणि छायाचित्रण करता आलं. माझ्या पायाला दुखापत झाली, पण ज्यासाठी इथे आलो ते साध्य झालं, मात्र दुखापतीची किंमत देऊन. तो रक्षक म्हणाला, हत्ती स्थिर गोष्टींना काही करत नाहीत, पण काही हालचाल दिसली तर मात्र ते उडवतात. माझ्या आजपर्यंतच्या भटकंतीमध्ये असे कितीतरी प्रसंग आले, पण सुदैवाने त्यातून सुखरूप बाहेर पडत गेलो. निसर्ग जागरूकता आणि निसर्गाचं संवर्धन. आपल्या छायाचित्रणाचा ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आणि त्याद्वारे निसर्गाची जागरूकता वाढावी यासाठी सलील सतत प्रयत्नशील आहेत. टॉक शो, स्लाईड शो, विविध चर्चासत्र याकरिता त्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये निमंत्रित केल्या जातं. आपल्या टॉक शोद्वारे ते चॅरिटीजला निधी देतात. इंदोर येथील सिरपूर लेकला बर्ड सँक्च्युअरीमध्ये रूपांतरित करणं हे त्यांचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. हा प्रकल्प करणाऱ्या टीममध्ये सलील यांचा मोठा सहभाग होता. इंदोरच्या स्थानीय पातळीवरून वरच्या पातळीवर योग्य विभागापर्यंत नेल्यामुळे हे कार्य होऊ शकलं. सिरपूर पाणथळाचे वैशिष्ट्य म्हणजे जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी. पक्षीविहार म्हणून ओळखलं जाणारं हे स्थळ जलचर वनस्पती, प्राणी किंवा जवळजवळ 130 पक्ष्यांच्या प्रजातीला आधार देतं. यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिय पक्षी, स्थलांतरित पक्षी आणि धोक्यात असलेल्या पक्षी प्रजातींचा म्हणजे एंडेंजर्ड स्पीसीजचा समावेश आहे. सलील वन्यजीव आणि पर्यावरणीय सल्लागार आणि काही संवर्धन प्रकल्पांचे प्रमुख सल्लागार आहेत. वाचकांनी त्यांचा टॉक शोचा जरूर लाभ घ्यावा. सलील यांना पुढच्या वाटचालीकरता पश्चिमाईतर्फे शुभेच्छा. आशा करते आपल्या सगळ्या वाचक आणि श्रोत्यांमध्ये दडलेलं निसर्गप्रेम वाढीला लागेल आणि आपली निसर्गाबद्दलची जागरूकता वाढेल. थँक्यू.